भैया साहेब. आज संपूर्ण अकोला जिल्ह्यात फक्त आदर आणि सन्मानानेच नाही तर नितांत आपुलकीने घेतले जाणारे नाव म्हणजे आदरणीय अविनाशदादा देशमुख उर्फ भैया साहेब. मोठ्यांची भेट होताच नतमस्तक होऊन चरण स्पर्श करणारे भैया साहेब. समवयस्क मंडळी भेटताच रुबाबाने हात जोडून नमस्कार करणारे भैया साहेब. तरुण तडफदार पिढीच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे भैया साहेब आणि चिमुकल्या चेहऱ्यांना लाडाने गोंजारणारे भैया साहेब. जुळलेल्या प्रत्येक माणसाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हालहवाल विचारताना ते मोठे आधारस्तंभ भासतात आणि म्हणूनच त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या मनातून आपुलकीने ओठांवर येणारं नाव आदरणीय भैया साहेब. 1970 साली आदरणीय श्री गुणवंतराव केशवराव देशमुख आणि आदरणीय प्रमिलाताई गुणवंतराव देशमुख यांच्या कुटुंबात 4 भावंडांमध्ये लहान म्हणून जन्मलेले आदरणीय अविनाशदादा अगदी तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य जीवन जगलेले. घरात कुठलाही राजकीय वारसा नसताना वडिलांच्या वारकरी संप्रदायातील शिकवणुकीलाच आपले संस्कार म्हणून चालत राहिलेले. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्दी स्वभाव, सृजनात्मक संकल्पना, सुसंस्कृत विचार आणि आचार, कला संस्कृती यांचा अभ्यास आणि व्यासंग अशा अनेक गुणांचा संगम आपल्याला क्वचितच पाहायला मिळत असेल किंवा मिळाला तरी तो व्यक्ती आपल्या सर्वांचा एवढा जवळचा नसेल. एक उत्तम राजकीय नेता ही आदरणीय भैया साहेबांची व्याख्या बघण्याआधी एक उत्तम आणि प्रभावी सामाजिक उपक्रम राबविणारे समाजसेवक म्हणून ते आपल्या डोळ्यात भरतात. सामाजिक उपक्रम आणि तेही सर्वांच्या सदैव चिरस्मरणात राहणारे. आपत्तीग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, रुग्णांना आवश्यक सुविधांची उपलब्धी, लहान व्यावसायिकांना, ऑटो रिक्षा चालकांना विमा सुरक्षा योजना, मोफत PUC प्रमाणपत्र वाटप आणि इतकंच काय तर सर्वधर्मीय विवाहाच्या जंगी सोहळ्याचं आयोजन करून आज त्या दाम्पत्यांचा संसार थाटाने उभा करून देणारे भैया साहेब. कुटुंब प्रेमापासून वंचित राहिलेल्या चिमुकल्यांचेही मामा म्हणून लाड पुरवताना ते कुठेही कमी पडले नाहीत तर तब्बल 150 अनाथ बालकांना चिखलदरा सहलीची अनुभूती देताना भैया साहेब त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे खरा आनंद बनले. प्रत्येक व्यक्तीला समजून ऐकून घेण्याची सवय, प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करणे, वेगवेगळ्या जाती धर्म आणि स्वभावाचे लोक सर्वांना समजून घेऊन काम करणारे भैया साहेब प्रत्येक जाती धर्माच्या परंपरांच्या भिंतीमागेही लपलेला माणूस शोधतात आणि जनअभियान फाउंडेशनच्या माध्यमाने आजही ते समाजातल्या प्रत्येक घटकाशी थेट जुळताना समाजाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलण्याची प्रचंड क्षमता ठेवतात. याच गुणांमुळे आज ते अनेकांच्या मनात विराजमान आहेत. 1990 साली राजकारणात आदरणीय माणिकरावजी ठाकरे यांना आपला आदर्श मानत त्यांनी राजकारणात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अविनाश देशमुख यांचा वाढदिवस आहे. मी या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना माझ्या परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. माझा मित्र, एक चांगला कार्यकर्ता, चांगला संघटक आणि सर्व मित्र परिवार मोठ्या प्रमाणात असलेला एक कार्यकर्ता म्हणून सर्वच अविनाश देशमुखकडे पाहतात. सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये सातत्यानं अहोरात्र काम करणारा एक कार्यकर्ता, तळागाळातील एक कार्यकर्ता. त्यांची ख्याती आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग ते अकोला परिसरात, जिल्ह्यात सातत्यानं घेत आहेत.
त्यांच्याकडून अशीच गोरगरिबांची सेवा होत राहो. सामाजिक कार्य त्यांच्या हातामधून सातत्यानं होत आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी चांगली प्रगती करावी अशा प्रकारची आमच्या सर्वांचीच अपेक्षा आहे. आणि नगरसेवक महानगरपालिका अकोला, जिल्हाध्यक्ष काँग्रेस केंद्र आणि राज्य संनियंत्रण समिती, प्रदेश प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, राज्य सदस्य ग्राम विकास मंत्रालय भारत सरकार दक्षता संनियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य, समन्वयक जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सेल अकोला, सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी अशा अनेक वजनदार पदांवर आगेकूच ते करत राहिले. राजकारणाची नवीन परिभाषा लिहिणारे, मुद्देसूद आणि प्रभावी भाषण मांडणारे, प्रचंड जनसंपर्क असणारे भैयासाहेब वयाच्या 52व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी जनअभियान न्यूज तर्फे त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर जो स्वतःसाठी जगतो तो माणूस, परंतु जो इतरांसाठी जगतो तो देव माणूस. असंच एक समर्पित जीवन जगणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व काँग्रेस पक्षाचे नेते, माझे मार्गदर्शक आदरणीय अविनाश भाऊ उर्फ भैयासाहेब देशमुख यांचा आज वाढदिवस. त्यांना उदंड तथा निरोगी आयुष्य लाभो, तसेच त्यांच्या हातून जनमानसाची कामं होत राहो, हीच आजच्या या शुभदिनी आई भवानीचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा आदरणीय अविनाश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.